पहिला चेंडू सुनील शेलार, उजव्या त्याचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा, बॅकफुटवरती जाऊन हलक्या हाताने पंच केलाय चेंडूला. चेंडू जातोय तो ऑनसाइडच्या दिशेने. एकडे धाबेने इकडे श्री गणेश झालाय. दोन्ही संघ जर पाहिलं तर या दोन्ही संघांना एक एक सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे इकडे आता विजयाची नितांत गरज असेल. वैभव स्ट्राईक मध्ये असेल की असा या स्पर्धेतील पहिला अर्धशतक त्याच्या बॅटमधून आला होता तो फलंदाज इकडे बॅटिंग मार्कवरती दिसतोय. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, नेटचा इकडे टाइम नाही करू शकला, पण धाव घेण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. धावसंख्या 2 अशी झाली आहे. आता बाकी डावखुरा बॅटर सूरज. ओहो, या वेळा मात्र सुंदर फटकावलाय. चेंडू पोहोचेल वन पाऊन सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. कमालीचा फटका येतो तो सूरजच्या बॅट मधून. अशाच फटकेबाजीची गरज असणार आहे, कारण संघाला आपल्याला वेगळं करून दाखवावं लागेल यावेळा. कारण आपण पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने सलामीची पार्टनरशिप भागीदारी बनवली होती तशाच भागीदारीची गरज असेल. आणि डावखुरा बॅटर सूरज याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्भर असते, कारण ज्या पद्धतीने हवेचा वेग आपण पाहतोय, ज्या पद्धतीने हवा वाहतीये, नक्कीच डावखुरा बॅटरसाठी एक सुवर्ण संधी असेल. धावसंख्या 6 झाली आहे. सुनील शेलार षटकातील चौथा चेंडू. हो, खूपच बाहेर आहे ऑफस्टंपच्या. यावेळेला पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 7 झाली आहे. पुन्हा एकदा बॅटरच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवलेला चेंडू पण ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव येते. एक धाब्याने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 8 झाली आहे. निर्धाव चेंडू आला. हो, फुलटो असा आहे. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू इकडे जातोय. थोडस झेलची संधी होती खरी, पण दूर राहिलाय क्षेत्ररक्षक. दुहेरी धाव येते. 2 धाव्या धावसंख्या वाढतीये. एक धाव्या धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 8 झाली आहे. और रिव्हरचा फटका या वेळा नक्कीच सुंदर फटका आणि त्यात चेंडूवरती 4 धावा येत आहेत. कमालीचा फटका पाहायला भेटला यावेळा वैभवच्या बॅट मधून. सुरेख फटका. 4 धाव्यात धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 12. पहिल्या क्रमांकाचं षटक समाप्त झाले. धावसंख्या 12 होतीये. नक्कीच पाहिलं गेलं तर पहिलं षटक एक इव्हेंटफुल षटक पाहायला भेटतं. यामध्ये 2 चौकार, एक वाईट आलाय, एक सिंगल, एक रिगबाईची धाव. संभाजी शिंदे, डॅडी 11 पाचगाव, प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स. दुसरीकडे आपण पाहतो युवा स्पोर्ट्स दिंडेरले. या 2 संघादरम्यान ही लढत आहे. इकडे पाहणं इंटरेस्टिंग राहील की सुपर 8चं दुसरं तिकीट हे कोणाच्या बाजूने जाईल. सुरुवातीचा खेळ आपण पाहतोय, जिकडे पहिलं षटक त्यातून 12 धावा आलेत. पॉवर प्लेचं षटक त्यातून 12 धावा. आता पाहावं लागेल पॉवर प्लेचं दुसरं षटक, शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. दर्जेदार बॅटिंग पाहायला भेटली अनिकेत कडून. गोलंदाजी सुद्धा त्याच ताकदीने इकडे करताना दिसेल. तर तो जो आत्मविश्वास वाढलाय बॅटिंगच्या माध्यमातून तो इकडे त्याच्या गोलंदाजीतून दिसेल असं सध्याचे चित्र तरी आहे. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग केली मागच्या सामन्यात संघाला आपल्या एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि तिकडे संघाला विजय सुद्धा संपादित करून दिला.
अर्धशतकी खेळी या बॅटरच्या माध्यमातून सुद्धा आली आहे. 63 धावांची वादळी खेळी ही अनिकेतच्या बॅटमधून सुद्धा येते आणि कावणे येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू एक दर्जेदार युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्या भेटीसाठी इकडे दिसतोय. गोलंदाजी मार्कपती सज्ज होतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे. उजव्या हाताचा गोलंदाज ओढतो विकेट मारा करताना दिसेल. स्ट्राईकवरती बॅटर डावखुरा बॅटर सूरज. आपल्याला दिलेल्या निर्धारित वेळेत आपल्याला 6 षटकं पूर्ण करायचे आहेत, अन्यथा आपल्याला दंडित करण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपण इकडे वेळ फार खर्च करताय. अनिकेत गोलंदाजी मार्कपती पहिला चेंडू हो इकडे पाहिला गेलं तर थोडासा फुलटॉस चेंडू होता. फटकवण्याचा प्रयत्न स्लोअर फुलटॉस कीच एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय. फटकवण्याचा प्रयत्न केलाय जरूर, मात्र बॅटर इकडे बाकी नीटचा या चेंडूला ओळखताना दिसला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. अनिकेत षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकपती असेल तो सूरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू अनसाईडच्या दिशेने हलक्यात खेळून काढला चेंडू वेगात जातो. शतरक्षक थोडीशी खराब चूक, खराब कामगिरी, त्याचा तिकडे फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाव, 2 धावेने धावसंख्या 14. अनिकेत षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. यावेळेला सुद्धा थोडासा बचावात्मक खेळताना दिसलाय. एका चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट दिला जातोय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव आली आहे. 1 धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 15 झाली आहे. सूरज 9 वरती खेळतोय. वैभव 4 वरती खेळतोय. त्यासोबत आपण पाहतोय की इतर धावा सुद्धा इकडे दिसत आहेत. टोटलमध्ये धावसंख्या जी आहे ती 15. डॅडी 11 पाचगाव संघ या संघासाठी या सलामीच्या जोडीकडून फार मोठ्या अपेक्षा नक्कीच असतील. हो यावेळा थोडासा खराब चेंडू आहे. लिस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचाने इकडे पुन्हा आपले हात समांतर करत अतिरिक्त धावेचा इशारा केलाय. एकीच धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या 16 झाली आहे. पण जर पाहिलं गेलं तर आत्तापर्यंतचा खेळ तिकडे जर पाहिलं गेलं तर थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे. कारण आत्तापर्यंत 3 वाईट चेंडू फेकलेत. हो फुलटॉस होता. फटकवण्याचा प्रयत्न नीटचा इकडे फटका खेळता आला नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डच्या क्षेत्रामध्ये. एकरी धावे आली आहे. 1 धावेत धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 17 झाली आहे. नक्कीच करवीर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक दर्जेदार खेळ आपल्या भेटीला येतोय आणि डोळ्याचं पारणं फेडणारे सामने रंगताना आपण पाहिलेत. आणि या सामन्यात सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ आपल्याला अपेक्षित असेल. सुंदर फटकवलाय. पाहावं लागेल इकडे टीपवरती क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप आहे आणि त्याच गॅपचा फायदा उचलला जातोय का? पण आउटफील्ड जर पाहिले गेलं तर तीच आउटफील्ड ही क्विक नाही आहे. थोडीशी स्लो आउटफील्ड आणि त्याचाच फायदा इकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला भेटतोय. 13 धाव आली आहे. 3 धावेने धावसंख्या वाढती आहे. 3 धावेने धावसंख्या 20 झाली आहे. फटका सुरेख होता, सुंदर होता, पण आउटफील्ड जर पाहिले गेलं तर आउटफील्ड त्या ताकदीची नाही आहे. त्याचाच फायदा उचलला जातोय. धावसंख्या 20 झाली आहे. शेवटचा चेंडू. हो काय चेंडू पाहायला भेटलाय. सुंदर चेंडू. रूम दिला नाहीये बॅटरला. बॅटर रूम भरण्याचा प्रयत्न करतोय पण वेगात चेंडू निघालाय. कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. गोलंदाजी ऍक्शन पाहिले गेलं तर ऍक्शन फार सुंदर आहे. हाय ऍक्शन आहे आणि जणू काय ग्लेन मॅग्रास सारखा गोलंदाज आपण पाहिलाय की त्याची ऍक्शन अगदी साधी दिसायची पण फलंदाजांसाठी मात्र ती घातक असायची. तशी ऍक्शन इकडे अनिकेतकडून पाहायला भेटली आहे. इष्ट्यांच्या जवळून येऊन चेंडू फेकतोय आणि चेंडू पडल्यानंतर सुद्धा अगदी इष्ट्यांच्या जवळून निघालाय. जबरदस्त चेंडू पाहायला भेटत आहे. गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 20 अशी झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आता दिगंबर.
गोलंदाजी मार्कवरती दिगंबर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी तिसरं महत्वाचं षटक. पॉवर प्लेची 2 षटकाचा जो खेळ होता तो खेळ संपलाय. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे आहे त्या मर्यादा संपलेत. आता 5 क्षेत्ररक्षक या तटीय सर्कलच्या बाहेर हे क्षेत्ररक्षण करताना दिसतील. ऑनसाईडच्या दिशेने जर आपण जर पाहतोय डावखोरा बॅटर आहे सूरज, त्यासाठी म्हणजे ऑनसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक या तटीय सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय की डीप फाईन लेग पाहायला भेटतोय. एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नर आहे. जे 4 क्षेत्ररक्षक हे तटीय सर्कलच्या बाहेर ऑनसाईडच्या दिशेने आहेत. डावखुरा बॅटर आहे, त्याच्यासाठी काहीच्या व्यूहरचना आखल्या गेलेत. पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती दिगंबर. पहिला चेंडू. ओहो, फटकावलाय यावेळेला चेंडू. ओहो, 6 धाब्यांसाठी प्रयत्न जरूर केलाय. गोचा मामला होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने इकडे प्रयत्न केलेत प्रयत्नांसाठी आपल्याला नक्कीच दाद दिली जाईल. मात्र चेंडू सीमारेषा पार गेलाय. 6 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 26 झाली आहे. एक सुंदर फटका, कमालीचा फटका आलाय, जबरदस्त फटका. धावसंख्या 26 झाली आहे. नक्कीच दिगंबर पाटील यांचं स्वागत या षटकाराने केले जाते. हो, यावेळा सुद्धा ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण थोडीशी चुकी झाली आहे सूरजकडून, कारण चेंडू पडण्याआधीच पुढे सरसवलाय, पुन्हा माघारी येतोय आणि त्याच दरम्यान थोडीशी हालचाल जास्त झाली आहे. त्याचमुळे चेंडूवरचं नियंत्रण हे गमावलं गेलंय. निर्धाव चेंडू आलाय. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. पाहावं लागेल डीपवरती क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील केलं जाईल आणि याच दरम्यान पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगलचं धावसंख्या 27 अशी होती आहे. आपण आतापर्यंत जर खेळ जर पाहायला गेला तर 60 धावांच्या वरच्या धावा, 65-70 धावा इकडे ज्यावेळी धावा जातात तर धावा चेस करणं सोपं राहिलं नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंतचे जे 3 सामने आपण पाहतोय, 4 सामने पाहिलेत, तिकडे 30 कहाणी पाहायला भेटली आहे. त्यामुळे इकडे प्रयत्न असेल डॅडी 11 पाचगाव संघाचा की 75+ धावा बोर्डावरती लावणं आपल्याकडे अपेक्षित असेल. तो प्रयत्न इकडे करताना दिसत आहे. सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात दिली आहे. पण दिगंबर पाटील षटकातील चौथा चेंडू. अँड फ्रॉम दिडनेरली अनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू तडकवला. पाहावा लागेल. चेंडू गॅप मध्ये निघालाय, पण डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वार होताना दिसलाय. पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाब्याची लहर पाहायला भेटतीये. एकरी धाब्याची लहर पाहायला भेटली आहे. एक धाब्याने धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या 28 झाली आहे. विदाउट लॉस. चांगली सुरुवात, सुंदर सुरुवात पाहायला भेटली आहे. दिगंबर पाटील हा चेंडू. ओ, यावेळेला स्लॉट मधला चेंडू फटकवलाय, पण क्षेत्ररक्षक आहे माघारी. विकेट आली आहे. सुंदर झेल टिपला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण विकेट गमवावी लागली आहे सूरजला. सेट बॅटर सूरज बाद झालाय. 12 चेंडू 19 धावांच्या वरती माघारी परतलाय. कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. इकडे बॅटरसाठी रूम दिलेला नाहीये. पाहिलं तर फटकोडचा प्रयत्नात विकेट गमावली आहे. सुंदर झेल टिपला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच आजच्या दिवसाचा खेळ जर पाहिला तर एक सामना जो पहिला सामना होता तिकडे 99 धावा बनलेत. नंतर धावा ज्या ताकदीनं अपेक्षित होत्या, ज्या मोठ्या धावा बनतील असं वाटत, त्या धावा बनल्या नाहीयेत. एकीकडे 68 धावा, एकीकडे 69 धावा, एकीकडे 80 धावा, अशाच काहीशा धावा इकडे लागताना दिसलेत. इकडे ती गरज असेल की यावेळा सुद्धा 75-70+ धावा करणं गरजेचं राहील. पाहावं लागेल. सुफियान नायकवडी. संघाचा कर्णधार बॅटिंगसाठी आलाय. मागच्या सामन्यात सुफियानकडून एक चुकी झाली होती. षटकारानंतर पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथून हातात आलेला सामना निसटला होता.
चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, वेगात चेंडू चाललाय तो डीपवरती पाहावं लागेल. एकी धाव पूर्ण केली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव सुद्धा वेगात पूर्ण केली जाते आहे. तर एक रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतीये. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा वेगवान बॅटर पाहतोय. अगदी ज्यावेळेला महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना ही ज्यावेळी क्रीजवरती असायची त्यावेळी धावा बघता बघता पूर्ण केला जातो. त्याच्यासोबत विराट कोहली सुद्धा आपण पाहतोय. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळी तो 90च्या दशकामध्ये रनिंग बिटवीन द विकेटचं काय महत्त्व असतं ते साऊथ आफ्रिका संघाच्या खेळाडूंनी दाखवून दिलं होतं. त्यामध्ये हॅन्सी क्रोंजी असेल, जॉन्टी रोडस असेल, गॅरी क्रस्टन असेल, अँड्र्यू हडसन असेल, डॅरेल कलिलन असेल, त्यांनी ती क्षमता दाखवली होती. कशा धावा एकेरीला दुहेरीत आणि दुहेरीला तिरीत कन्वर्ट करायचं ही चांगली कामगिरी त्यांच्याकडून पाहायला भेटली होती. इकडे तर धावसंख्या 30 झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 30, 1 बाद 30. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा अनिकेत कुस्ती विश्वास दाखवला गेलाय. अनिकेत एक युवा खेळाडू आपल्या अष्टपैलू कामगिरीने आतापर्यंत प्रभावित केले. पाहणं गरजेचं राहील हे षटक कशा पद्धतीकडे हाताळतोय हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण सेट बॅटर सूरज बाद जरूर झालाय, पण वैभव हा अत्यंत सुंदररित्या आजच्या दिवसामध्ये टचमध्ये दिसलाय. त्यासोबत सुपियान याच्यामध्ये सुद्धा नजरा राहतील. अनिकेत गोलंदाजी मार्गपती येतोय. षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा उजव्या त्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करताना दिसतोय. या षटकातली पहिला चेंडू फुल टॉस बनवलाय, पण फटक्यामध्ये ती ताकद नाहीये की जेणेकरून इकडे मोठ्या धावा येतील. पण एकेरी धाव इकडे बाकी येते. एक धावेड धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 31 अशी झाली आहे. नक्कीच क्रिकेटचा खेळ असेल त्याच्यामध्ये 6 चेंडू हे फार महत्त्वाचे असतात. एक षटक हे फार महत्त्वाचं असतं. ते बॅटरनेच खेळले तर बॅटर चांगला आणि गोलंदाज चांगले टाकतो गोलंदाज चांगला. त्यामुळे 6 चेंडूचं षटक इकडं फार महत्त्वाचं असतं. आणि अनिकेतने इकडे डॅमेज कंट्रोल केलंय. यावेळेला सुपियान नाईकवलीची मोठी विकेट आली आहे. पुन्हा खराब कामगिरी सुपियानकडून पाहायला भेटते आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, विकेट आली आहे. सुपियान नाईकवडी बाद झालाय. वाईंचा क्षेत्ररक्षक झेल टिपताना दिसलाय. खराब कामगिरी सुपियानकडून पुन्हा एकदा करणार आहे. इकडे संघ अडचणीत आहे, संघाला गरज आहे. अशा वेळा आपण मैदानावरती असणं गरजेचं आहे. पण विकेट गमवावी लागली आहे. आणि आजच्या एकंदरीत आतापर्यंत आपण हा 5वा सामना पाहतोय. या 4 सामन्यातून आपण काय शिकलोय तर आपल्याला या 7 षटकाच्या माध्यमातून 90, 95, 100 धावा करायच्या नाही आहेत. आपल्याला जेमतेम 65च्या पुढच्या धावा करायच्या आहेत. कारण आतापर्यंतचा टोटली 4 सामन्यातला निकाल तेच सांगतो की धावा डिपेंड होतात. फक्त आपल्याला 65 प्लस धावा करणे गरजेचं आहे. अनिकेत गोलंदाजी मार्गपती सज्ज होतोय. नाईकवती बॅटर सुधीर माने आणखी एक हार्ड हिटर बॅटर आहे. हो काय सुंदररित्या खेळून काढलाय. मिसफिल्डिंग झाली आहे. काय घडतंय अद्याप चेंडू सापडला नाही आहे. 2 धावा आले. 2 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली आहे 33 अशी झाली आहे. सुधीर माने एक दर्जेदार बॅटर आहे, एक हार्ड हिटर बॅटर आहे. दुधाळी प्रीमियर लीग या स्पर्धेतील एका सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग केली होती. 70 प्लस धावा एकाच मॅचमधून बनवल्या होत्या. जबरदस्त बॅटर आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने चेंडू टर्न केला. वेगात चेंडू जातोय. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. एक धाव येते. 1 धावेत धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 34 अशी झाली आहे. धावसंख्या 34 झाली आहे. आपण पाहतोय की या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस. तिकडे आपण शेवटच्या सामन्याकडे वळलोय. याच दरम्यान सुंदर फटका आलाय. गॅप आहे इकडे आणि गॅप मधून चेंडू निघालाय सीमारेषा पार. 4-4-4 चौकार आलाय. दर्जेदार फटका येतोय वैभवच्या बॅट मधून. वैभव असा बॅटर आहे तो 7 षटक मैदानावरती असणं पाचगाव संघासाठी कधीही फायदेशीर असणार आहे. त्यामुळे पाहायला लागला की चेंडू थोडासा लेगस्टम्पच्या बाहेर आहे. लगेचच इकडे टर्न झालाय आणि ऑनसाइडच्या दिशेने जिकडे गॅप आहे तिकडे चेंडूला खेळून काढलंय आणि 4 धावा वसूल करतोय. 4 धाब्यात धावसंख्या वाढतीये. धावसंख्या
38 झाली आहे. 2 बाद 38 षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होते. 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. पंच सुद्धा इकडे सूचना करतायत की जुना चेंडू देऊन सहकार्य करायचं आहे. आपण पाहतोय अगदीच सुंदर असं मैदान आहे आणि सुसज्ज असं इकडे एक मैदान आपण पाहतोय. हवेची झुळूक अगदीच जाणीव करून देते की जशी नोव्हेंबर डिसेंबरची जशी थंडी असते त्या पद्धतीचा इकडे फील येतोय. थोडासा गारवा जाणवतोय. तसं पाहिलं गेलं तरी एप्रिलचा महिना म्हणजे अगदी एप्रिल संपत आलाय आणि तिकडे आपण कडाक्याचं ऊन पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. पण सायंकाळी इकडे मात्र शीत हवा पाहायला भेटली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा इकडे चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय 1 धावेसाठी. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 39. 4 षटकाचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय तो 39. 2 बाद 39. वैभव 8 चेंडू 12 वरती खेळतोय. तो सुधीर माने 2 चेंडू 3 या धावसंख्येवरती खेळतोय. सुधीर माने लॉंग हँडलचा वापर करण्यासाठी प्रसिद्ध बॅटर आहे. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज असणारा बॅटर आहे. आणि त्यासोबत वैभव याची सुद्धा खासियत आहे की अगदी स्कोरबोर्ड सातत्याने हलता कसा ठेवायचा हे चांगलं ठाऊक आहे. लेदर बॉलचा खेळाडू आहे आणि त्यामुळे चांगली कामगिरी सातत्यानं त्याच्याकडून खेळताना आपण पाहिली आहे. वैभव मी पाहिलं होतं की नामदार चषक कागल म्हणजे 2025चा तिकडे डॅडी 11 पाचगावचा संघ खेळताना पाहिला होता. तिकडे शुभम मडके ॲज आयकॉन या संघाकडून खेळताना पाहिला होता. पण खऱ्या अर्थानं तिकडे वैभवच्या बॅटमधून ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या किंवा त्याच्याकडून ज्या पद्धतीची कामगिरी पाहिली होती ती त्या संघाला अगदीच क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी ती वैभवने उचलली होती. तीच कामगिरी इकडे वैभवला पुन्हा एकदा करावी लागणार आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीने इकडे कामगिरी करेल. उर्वरित 3 षटकाच्या खेळात संघाला कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचवेल हे पाहणं गरजेचं आहे. पण दुसरीकडे आपण पाहतोय गोलंदाजांची सुद्धा कामगिरी अत्यंत चोखपणे इकडे निभावली जाते. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा दिगंबर पाटील यांच्या हाती चेंडू सुपूर्द झाला. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी अत्यंत महत्त्वाचं 5वं षटक येऊन सज्ज होतोय. ऐकपती वैभव ओहो यावेळा ऑनसाईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न पण चेंडू खराब आहे आणि नक्कीच वाईटचा इशारा आलाय. इकडे आपण पाहतो की YouTube लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेसाठी संदीप काते यांच्याकडून आर्या बेडे सर खूप छान समालोचन. त्याचबरोबर गजानन बोते यांच्याकडून सुद्धा सुनील सेलार यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक सांगितले गेले. त्यासोबत जयेश जे एक सुंदर असे कॉमेंटेटर आहे त्यांच्याकडून सुद्धा इकडे करवीर प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा आलेत. आणि त्याचबरोबर हे आमच्या समालोचनासाठी सुद्धा जयेश यांच्याकडून सुद्धा दाद आली आहे. म्हणजेच एक समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज म्हणजे जयेश आणि त्यांच्याकडून सुद्धा या आमच्या समालोचनासाठी सुद्धा दाद येते. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. दिगंबर अनुभवी गोलंदाज आहे. चांगलंच गोलंदाजीचं प्रदर्शन इकडे पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आलाय. आतापर्यंतचा खेळ जर पाहायला गेला तर चांगली कामगिरी दिगंबरच्या माध्यमातून इकडे होताना दिसतीये. पुन्हा हा चेंडू यावेळा ऑनसाईडच्या दिशेने तडकवलाय. पाहावं लागेल गॅप आहे इकडे मोठा आणि धावांना नाही तोटा. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4-4-4 चौकार आणि किती दर्जाचा चौकार येतोय. आणि थोडंसं आता एक्सिलेटर करावं लागेल. गाडीला आता 5व्या गिअरमध्ये टाकावं लागेल आणि मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. कारण आपल्या संघाला जर आपल्याला 70-75 प्लस करायचे असतील तर मोठे फटके आता यावे लागतील. आता जर पाहिलं गेलं तर धावसंख्या जी आहे ती 46 बनली आहे आणि अजूनही आपल्याला 25-30 धावा तरी किमान इकडून करणं गरजेचं असेल. दिगंबर षटकातील 4था चेंडू यावेळा मात्र पॉईंटच्या क्षेत्रातून चेंडू खेळून काढलाय. पण डीपवरती खेळाडू आहे. चेंडूला फील केलं जाते. फेकी केली गेली आहे. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल नंतर धावसंख्या 47 झाली आहे. 47 लॉस ऑफ 2 विकेट.
सुधीर माने. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. थोडस मेहनत करावी लागली आहे क्षेत्ररक्षकाला, पण त्याचा फायदा इकडे उचलला जातोय. मिसफिल्डिंग झाली आहे, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप खराब आहे. एक युवा खेळाडू इकडे आणि त्याच्याकडून थोडस बॅकअप खराब पाहायला मिळते. ओर्थ्रोची धाव आली आहे. 3 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि 3 धाव्यानंतर धावसंख्या 50 झाली आहे. 50 धावा. या षटकात जर पाहिलं गेलं तर थोडस महागडं षटक बनताना दिसलंय. 50च्या दिशेने तडकवला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट आली आहे. 7 षटकापर्यंत वैभवचं असणं संघाच्या हिताचं होतं, मात्र यावेळा मोठ्या फटक्याचा प्रयत्न चेंडूला मात्र इकडे ओळखू शकला नाही आहे आणि विकेट आली आहे. वैभव बाद झालाय. छोट्या उंचीचा हा खेळाडू इकडे मात्र विकेट गमावताना पाहायला भेटले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेच छोट्या उंचीचे अनेक खेळाडू आपण पाहिलेत. अलीकडेच आपण साऊथ आफ्रिकेचा कर्णधार तेंबोआ बहुमा पाहतोय. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर असे बरेचसेच खेळाडू, अगदी त्यांची उंची कमी होती. IPL मध्ये एक खेळाडू होता स्वप्नील अस्नोडकर नावाचा, गोवा इथून खेळणारा हा खेळाडू. आणि पहिल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून ज्यावेळी सेन वॉर्न कर्णधार होता त्यावेळी तो तिथे खेळताना दिसला होता आणि आपली छाप त्यानं सोडली होती. पण काय घडलं त्यानंतर माहीत नाही. स्वप्नील अस्नोडकर हा नंतर त्या क्रिकेटपासून दूर गेला आणि तो पुन्हा कधी दिसलाच नाही. त्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हरीश गोलंदाजी मार्कवरती आलाय. नरेश जगताप गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 51. शरद. काय चेंडू होता, सुंदर चेंडू. नक्कीच किस्मत मेहरबान असंच म्हणावं लागेल, कारण अगदीच नक्कीच एकेरी धाव पुन्हा एकदा आली आहे. मेहरबान झाली आहे, थोडीशी किस्मत कारण अगदीच चेंडू इष्टेंच्या जवळून गेलाय. यावेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्काला नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. एक निर्धाव चेंडू बॅटरवरचा दबाव वाढवताना दिसतोय. पलीकडे तर नरेश जगताप यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे चेंडूला आत बाहेर करण्याची. तिकडे बाकी कला दाखवली आहे. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा नरेश सज्ज होतोय. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतो तो सुधीर माने. रिव्हरचा फटका, चेंडू उंचावेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? नक्कीच नाही आहे. पुन्हा एकदा इकडे धावा भेटतील पाहणं गरजेचं असेल. किती धावा इकडे पूर्ण केलेत? 2 धावा पुन्हा एकदा आलेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 54 झाली आहे. अशी धावसंख्या. नरेश षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपयश आलंय. नरेशनं या षटकात मात्र जकडून ठेवलं गेलंय. बॅटर्सला मोठ्या फटक्यापासून रोखलं गेलंय. पण पुन्हा एकदा मागच्याच सामन्याचा स्कोर बोर्डावरती लागेल का असंच चित्र सध्याच्या घडीला आहे, कारण 6व्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 55. शेवटचा चेंडू नरेश जगताप. यावेळा फटकवलाय. पाहावं लागेल चेंडू उंचावेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नक्कीच नाही आहे. चेंडू लँड होतोय आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा इकडे धाव पूर्ण केली जातीये. पाहणं गरजेचं राहील इकडे धावा किती आलेत. तर पुन्हा एकदा धावा येत आहेत त्या 2 धावा. षटक क्रमांक 6 समाप्त झाले. धावसंख्या आहे ती 57. आता बाकी शेवटचं षटक असेल म्हणजेच अरे पुन्हा तीच कहाणी पाहायला भेटेल का? 70 की 75 किती धावा लागतील बोर्डावरती? कारण शेवटचं षटक आहे. इकडे 12-13 धावा आल्या तर मागच्या
दोन सामन्याचाच किस्सा घडेल, म्हणजे 69-70 असाच किस्सा इकडे घडताना दिसेल. पाहावं लागेल किती धावा येतील. सुधीर माने अजूनही मैदानावरती आहे. लॉंग हँडलचा इस्तेमाल करणं त्याला चांगलंच ठाऊक आहे. मोठे फटके घेणारी प्रसिद्ध बॅटर आहे. पण गोलंदाजी मार्गवरती अमितच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात सुद्धा शेवटचं षटक हाताळलं होतं. चांगली कामगिरी तिकडेही केली होती अमितने. पुन्हा एकदा अमित सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. पाहावं लागेल सुधीर माने याच्याकडे एक संधी असेल. आपल्या संघाला 75+ धावा जर आपण लावल्या तर आपला संघ सेफ मध्ये असेल. कारण धावा इकडे डिपेंड करताना फार त्रासदायक ठरले आजच्या दिवसामध्ये. अमित गोलंदाजी मार्गवरती उजव्या त्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क आहे का ते पाहणं गरजेचं असेल. नक्कीच लेगबाईच्या स्वरूपात धाव आली आहे. बॅटचा संपर्क नाही पण शरीराशी संपर्क झाला. लेगबाईच्या स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या 58 झाली आहे. 5 चेंडू बाकी आहेत. आता बाकी स्ट्राईकवरती शरद असेल. 5 चेंडू फार महत्वाचे 5 चेंडू. हो यावेळेला मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. जेल टिपला जातोय. विकेट आली आहे. शरद बाद झालाय. झटका लागलाय. प्रेडिक्शन टाइम होता तिकडे. माझं प्रेडिक्शन होतं की 70+, पण आर्याचं प्रेडिक्शन होतं की 65 धावा इतक्याच धावा लागतील. पण असं वाटलं होतं की एखादा मोठा फटका येईल आणि तिकडे आर्याचं प्रेडिक्शन खराब होईल. पण किती मोठा फटका नाही तर झेल टिपला गेलाय. विकेट येते. विकेट आली आहे. शरदच्या माध्यमातून विकेट गमवावी लागली आहे. नक्कीच एक सुंदर झेल टिपला जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि क्षेत्ररक्षणचं जर आपण दर्जा जर पाहिला तर सुंदर क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले. आणि गोलंदाजांचं आत्मविश्वास वाढवण्याचं काम कोण करत असेल तर खऱ्या अर्थाने ते क्षेत्ररक्षक काम करत असतात. क्षेत्ररक्षण तुम्ही जितक्या अव्वल दर्जाचे कराल, तुम्ही जितके सुंदर क्षेत्ररक्षण कराल, तितका मनोधैर्य, तितका आत्मविश्वास, तितकाच कॉन्फिडन्स हा गोलंदाजाचा वाढत असतो. आणि इकडे चांगला झेल टिपला गेलाय. बॅटर डावकुरा बॅटर वैभव तिप्पे मैदानावरती येतोय. वैभव तिप्पे डावकुरा बॅटर मैदानात दाखल झालाय. शेवटचे 4 चेंडू. कशी कामगिरी अमित की वैभव कोण ठरेल इकडे भारी हे पाहावं लागेल. खराब कामगिरी. जरूर इकडे चेंडू वाईट आहे पण धावबाद झालाय सुधीर माने असणं गरजेचं होतं. पण सुधीर माने एकरी धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, व्याजाला सुकावली आणि गटऱ्याला मुखावली. तसंच काहीच इकडे घडलंय. धावबादचा इकडे एक धावाचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज धावबाद झालाय. पाहावं लागेल. धावसंख्या 59 बनली आहे. शेवटचे 4 चेंडू आहेत. एखादा मोठा फटका येईल का हे पाहावं लागेल. बॅटर दाखल झाला नॉइस्टॅक एंडवरती. बॅटर राजू नॉइस्टॅक एंडवरती असेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथंही चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. गोलंदाज ज्या पद्धतीने अचूकतेवरती गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा पाहायला भेटलाय. सुंदर चेंडू. हो पुन्हा तोच टप्पा. कमालीची गोलंदाजी, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. आणखीन एका फलंदाजाला टाटा बाय बाय करावा लागतंय. राजू बाद झालाय. धाव बाद होतोय. गोलंदाजी पाहायला भेटली आहे. जबरदस्त गोलंदाजी. डावखुरा बॅटर अगदीच हवेचा वेग आणि हवेच्या वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे डावखुऱ्या बॅटरकडून. चांगलंच ठाऊक आहे अमितला. आणि अमित मात्र या बॅटरच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवतोय चेंडूला. आणि तिकडे त्याला यश सुद्धा आलंय. चांगली कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी. त्याचमुळे पुन्हा एकदा इकडे रोखलं जातंय.
क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो तो अचूक टप्पा. ना इडली ना वडा ना डोसा ना कटप्पा, क्रिकेटमध्ये हवा असतो तो अचूक टप्पा. तो टप्पा मात्र इकडे अमित दाखवतोय. योगेश न्यू बॅटर येतोय. ओहो, काय काय चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. आता बाकी धावसंख्या आहे ती 59. म्हणजेच बाकी प्रेडिक्शन जे होते ते बाकी फेल ठरलेत. दोघांची चुकीची ठरलेत. अगदी 70 नाहीये, 65 नाहीये. ओ इकडे झेल पाहावं लागेल. टिपला जाईल का? नाहीये. झेल ड्रॉप झालाय आणि त्याचाच फायदा उचलला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये इकडे दूरवरती. पण पाठलाग केला जातोय चेंडूचा. चेंडू पकडला गेलाय आणि शेवटच्या चेंडूवरती धावा किती आलेत हे फार गरजेचं आहे. इकडे धावपास जरूर झालाय पण धावा किती आलेत? 3 धावा. म्हणजेच धावसंख्या 62 झाली. 63 धावांची गरज असेल. नक्कीच आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील, आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना आहे. आणि काय सामने रंगलेत आज. जर पाहिलं तर लो स्कोरिंग थ्रिलर पाहायला भेटलाय. पहिला सामना सोडला तिकडे धावा बनल्या होत्या 100 धावा. नंतरचे ते आपण 4 सामने पाहतोय तिकडे काय घडतंय. जिकडे 69 धावांची रनचेस ती डिपेंड केली गेली आहे. नंतर 68ची रनचेस ती डिपेंड केली गेली आहे. नंतर 80ची रनचेस ती डिपेंड केली गेली आहे. इथे आता आपल्याला 63 धावा ही रनचेस डिपेंड करायची आहे. डिपेंड केली जाईल की चेस केलं जाईल हे पाहणं गरजेचं असेल. कोण ठरेल आजच्या दिवसातील दुसरा सुपर 8चा संघ? डॅडी 11 पाचगाव की युवा स्पोर्ट्स दिंडोरी हे आपल्याला येत्या अर्धा पाऊण तासामध्ये कळणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा इकडे आवाज बदलला जातोय. मी विनंती करतोय आर्याला की पुढच्या 7 षटकाच्या खेळामध्ये आपल्या दमदार आवाजानं आमच्या दर्शकांची झोप उडवायची आहे आपल्याला. चला बॅटर्स पाठवायचे लगेचच मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे बॅटर्स येऊ द्यात. चला 42 मध्ये 63 ची आवश्यकता आहे. शेवटचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. युवा स्पोर्ट दिननेरलीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संभाजी शिंदे, डॅडी 11 पाचगाव, प्रणित
रावसाहेब स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. दरम्यान 42 मध्ये 63 ची आवश्यकता आहे. सलामीची जोडी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच स्ट्रायकर सेन वरती अनिकेतला आपण पाहतोय. ज्या खेळाडूने या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलंय तो खेळाडू आणि त्याच्या साथीने सुनील शेलारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर ते मॅन फ्रॉम सांगरूळ योगेश किंगला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. अर्थातच आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूने अगदी राजाप्रमाणे गोलंदाजी केले. सातत्याने चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहिलं तर लीग स्पर्धांमध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने प्रभावित केलंय. योगेश किंग या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू आणि सातत्याने आपण पाहिलं तर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि मात्र स्ट्रायकर सेनवरती अनिकेत आहे चांगल्या फॉर्म मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केलं कवसला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे मिळते. या सिंगलने किती खातं उघडलंय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिली धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 41 मध्ये 62 ची आवश्यकता आहे. सुनील शेलारला आपण पाहतोय स्ट्रायकर सेनवरती. तसंच विचार केला तर गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सुनील शेलार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. 3 अर्धशतक लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये त्याच्या बॅटमधून आले होते. मात्र या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर सुनील शेलारच्या बॅटमधून धावा येत नाहीये. एक स्पर्धा वेगळी असते. रिव्हर्सचा फटका यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतपर एक्झिक्यूट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सुनील शेलारच्या बॅटमधून आता रिव्हर्सचा फटका आलाय. अर्थातच गेल्या वर्षीच्या अंकामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता आणि जगदम अर्थमुअर्स सडोली या संघामधून खेळत असताना पाहायला मिळाले होते आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तर या वर्षीच्या अंगामध्ये आपण पाहिलं तर तितकासा चांगला खेळ अजूनही झालेला नाहीये. मात्र संधी या मॅच मध्ये एक मोठी मॅच महत्वाची मॅच तोपर्यंत आजच्या दिवसाचा विचार केला तर इतिहास राहिला. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सातत्याने जो संघ धावा डिफेंड करतो तो संघ सातत्याने विजयी होत असताना पाहायला मिळाला. पहिला बॅटिंग करणारा संघ विजयी राहिलाय आतापर्यंत. मात्र अजूनही आपण पाहिलं तर हा एक सामना महत्वाचा. या सामन्यामध्ये दोन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. 40 मध्ये 58 ची आवश्यकता आहे. धावसंख्या कमी बनवायची आहे. मात्र आपण विचार केला तो जो सेन्सिबल खेळ मैदानाच्या आतपर्यंत दाखवणं गरजेचं आहे. स्टेप आउट केलाय आणि फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एकच मारलाय. सॉलिड मारलाय. सुनील शेलारच्या बॅटवरून षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट केलाय. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर सरळ बॅटने हा फटका खेळलाय. 6 धाव्यांची मोहर मैदानाच्या आतमध्ये. 11 या आकड्यावरती धावसंख्या 39 मध्ये 52 ची आवश्यकता आहे. अर्थातच विचार केला तर सुनील शेलार पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येत असताना पाहायला मिळतात. तोच विंटेज सुनील शेलार पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. स्टार्ट चांगला मिळालाय. सुरुवात चांगली मिळाली. आत्मविश्वास देणारी ही सुरुवात असेल.
फुलटॉस बॉल यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळते. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 38 मध्ये 51ची आवश्यकता आहे. योगेश किंगच्या विरोधात इथे आक्रमकता सुनील शेलारनी दाखवलं. त्यानंतर तो सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळालाय. 2 मोठे फटके आले. त्यानंतर तो स्ट्राईक रोटेशनचा खेळ देखील पाहायला मिळाला आणि ते सिंगल 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. व पिच बॉल फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. अनिकेतची महत्वाची विकेट आली आहे. पहिला धक्का इथे बसलाय अनिकेतच्या स्वरूपात. 12 या आकड्यावरती पहिले विकेट. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. बारा या आकड्यावरती पहिली विकेट आली आहे. अर्थातच योगेश किंगच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट पाहायला मिळते. वाकरेला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थातच सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळालाय. 2 मोठे फटके आले. मात्र त्यानंतर अगदी विचार केला तर पुन्हा एकदा आपल्या लेंथ वरती आले. स्वतःला बॅक केला आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तो कमबॅक केला. एक विकेट महत्वाची मिळवले. अनिकेत ज्या खेळाडूने या अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं त्या खेळाडूला बाद केलं. स्वस्तात माघारी परतलाय. गोलातला बॉल यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीपलून प्रोटेक्शन लॉंग ऑनला सिंगल इथे मिळतीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल खात्यामध्ये 8 षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 13 या आकड्यावरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. बॅटर नेम नवीन बॅटर नेम नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. नवीन बॅटर नेम निलेश आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती निलेशला आपण पाहतोय. 13 या आकड्यावरती धावफलक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता मात्र फेरबदल झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये शरदला आपण पाहतोय 2ऱ्या षटकामध्ये. अर्थातच विचार केला तर पहिलं षटक 13 धावांचं 50-50 राहिलंय. जरूर 13 धावा आल्या मात्र 1 विकेट देखील आले. डाऊन एक पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. रमेश पाटील सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 36 मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. 14 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस देखील पुल केला. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी निलेशच्या पाठवरून हा वार. 4 धाव्यांसाठी चौकार. थोडासा पाठीमागे केला. यावेळेस आपण पाहिलं तर हाफ ब्रॅकेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शफल झाले. स्वतःसाठी थोडीशी जागा बनवली. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि 4 धावेची मोहर इथे निलेशच्या पाठमधून पाहायला मिळाले. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 35 मध्ये 45 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा असणार आहे. खोलात टाकलाय. यावेळेस लाईन मध्ये बदल केलाय. लेंथ मध्ये बदल केलाय. थोडासा खोलात टाकला. फलंदाजाला आपण पाहिलं तर द्विधा मनस्थितीमध्ये टाकलाय आणि तोपर्यंत एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होते. ऍक्शन रिप्ले केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकलेला हा बॉल अगदी मिडल ऑफ द क्रीज डिलिव्हर्ड केलाय. थोडासा डीप ऑफ द क्रीज देखील फलंदाज उभे होते आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाने उचललाय. आपण पाहिलं तर लेंथ मध्ये परिवर्तन घडवणं महत्वाचं आणि ते परिवर्तन गोलंदाजीमध्ये शरदने घडवलंय. धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. 19 ऑन दी बोर्ड. 34 मध्ये 44 ची आवश्यकता आहे. जबाबदारी असणार आहे सुनील शेलारच्या खांद्यावरती. तोपर्यंत आपण पाहिलं तर तितकासा चांगला खेळ झालेला नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र आता संधी आहे.
बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आपण पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळालं. अर्थातच हा चेंडू मिडल स्टिक वरचा होता आणि त्याला आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन खराब. हा पटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये केला गेला असता तर धावा देखील आल्या असत्या. इथे डॉट बॉल येतोय. 19 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. पुन्हा एकदा जागा बनवली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्लाइस केला बॉलला, कवसला क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालंय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि त्यामुळेच या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. 21 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 32 मध्ये 42 ची आवश्यकता असणाऱ्या 32 मध्ये बनवायच्या आहेत 42 धावा. खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहिलाय हा चेंडू. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. संघर्ष केलाय सुनील शेलारचा विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावांसाठी संघर्ष झालाय. मात्र संघर्षाचा प्रत्येक दिवस तुमची ताकद वाढवत असतो आणि वेळ आल्यावर यश तुमचं नाव मोठ्याने घेतं. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर तो संयम आतापर्यंत दाखवलाय. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, थेट माघारी परतावा लागतंय. पंचांचा इशारा, विकेट आले. सुनील शेलारचा केस संपलाय. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागतंय. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. यस, रेफर केले गेले तिसऱ्या पंचांकडे. SOUT आउट, माघारी परतावा लागतंय. सुनील शेलारचा केस संपलाय. या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुनील शेलार 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील रनआउटच्या स्वरूपात सुनील शेलारची विकेट. 21 या आकड्यावरती दुसरा धक्का बसला. आता समीकरण कठीण झालंय. पैकी चांगले पाहायला मिळाले. निश्चितच आपण पाहिलं तर कव्हर्स मधून वेगाने आले. बॉलला कलेक्ट चांगला केला. पिकअप अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये आणि त्यामुळे इथे यशस्वी षटक हे पाहायला मिळाले. कारण एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आली सुनील शेलारची आणि आता मात्र समीकरण 30 मध्ये 42 पाहायला मिळत आहे. यस, नवीन बॅटर आता मैदानाच्या आतपर्यंत अमित दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 4 अमितला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक आता 3 ची जबाबदारी राजूच्या खांद्यावरती. लवखुर हाताचा गोलंदाज आहे. अर्थातच आपण पाहिलं तर लेफ्ट हँड गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 21 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 30 मध्ये 42 ची आवश्यकता आहे. 21 या आकड्यावरती धावफलक. स्ट्रायकर सेन वरती नवीन बॅटर अमितला आपण पाहतोय. संघाचा कर्णधार देखील आहे आणि आता कर्णधाराला साजेसा असा खेळ देखील करावा लागणार आहे. निश्चितच विचार केला तर सुरुवात थोडीशी डगमगणारी झाली. 21 धावा जरूर आल्यात. मात्र त्या व्यतिरिक्त 2 महत्वाच्या विकेट देखील युवा स्पोर्ट दिननेरली संघाने बनवल्यात. त्यामुळेच आपण पाहिलं तर मॅच मध्ये थोडासा पिछाडीवरती गेल्या. पर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करणारा संघ हाच संघ विजयी राहिला. या संघामध्ये ते चित्र बदललं जाईल का? जे घडत होतं त्याच्या विपरीत या मॅच मध्ये घडेल का? कोरातला बॉल यावेळेस देखील स्लाइस झालाय. शॉर्ट बाद मधून क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. धावसंख्या पुढे सरसावते. 22 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. 20 या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये राजूला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अर्थातच विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी यांची देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल राहिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कमी धावा खर्च केल्यात. धावा कम खर्च आणि जादा चर्चा
ची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राजू यांची पाहायला मिळाली. ओल ऑफ केलाय, ऑन साइडला फटका चांगला केला गेला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. वैभवचं सिंगल इथे मैदानाच्या आतपर्यंत फक्त आणि फक्त मिळेल. या सिंगलच्या मदतीने 23 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 28 मध्ये 40 आवश्यकता. कोणता संघ मारणार बाजी, कोणता संघ बीजावरती शिक्कामोर्तब करत सुपर 8 मध्ये दाखल होणार. व बीच बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. वैभव चेंडूच्या खाली जजमेंट झालाय. वेल जज कॅच माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3 अमितचा खेळ संपलाय. कर्णधार अमित बॅक टू दी पवेलियन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पिच बॉल होता. याही चेंडूवरती एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळाली. बॅट हातातून फिरली आणि त्यानंतर एक वेल जज कॅच वैभवच्या माध्यमातून पकडले गेले. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फटका केला होता आणि त्यानंतर एक चांगला जेल वैभवचा आणि विकेट. तिसरी विकेट अमितचा खेळ ते संपलाय. अर्थातच विचार केला तर संघाचा कर्णधार आणि त्याची विकेट एक अशा टप्प्यावरती येणं जिथे सर्वात जास्त गरज होती. तेवीस या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. ओल ऑफ केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅश ऑफ झाली आहे. झेल सोडलाय. चुकी झाली. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला हा झेल गेला होता आणि तिथे चुकी झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जीवनदान फलंदाजाला मिळालंय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आल्यात. युवराजला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला इथे जीवनदान दुसऱ्या बॉलवरती दिलंय. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 25 मध्ये 38 आवश्यकता आहे. जो संघ ड्रायव्हिंग सीट वरती होता तो संघ आता बॅकफुट वरती गेला. जागा बनवले. यावेळेस देखील फटका चांगला केला गेला. आर्म एक्सटेन्शन पाहायला मिळालं. डीप रूम प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल फेकी वेगाने झाले. कलेक्शन झालंय. अपील पंचांकडे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. अर्थातच आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं. फेकी अतिशय चांगली आणि अचूक पाहायला मिळाले. कलेक्शन झालं आणि त्यानंतर यष्टांचा वेध कधी घेतलाय याचीच पडताळणी आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाईल. यस, तिसरे पंच कुमार चव्हाण सर यांना आपण पाहतोय. यस यस 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. नॉट आउटचा इशारा तिसऱ्या पंचांचा आला आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील मैदानाच्या आतपर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27 या आकड्यावरती. आवश्यकता 24 मध्ये असणार आहे 36 धावांची. 24 मध्ये बनवायच्या आहेत 36 धावा. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर अर्थातच हरीशला आपण पाहतोय. एक युवा खेळाडू त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूने प्रभावशाली कामगिरी केली. या महत्वाच्या सामन्यामध्ये 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. 24 मध्ये 36 ची आवश्यकता. स्ट्रायकर सेन वरती निलेशला आपण पाहतोय. 4 मध्ये 6 धावा त्याच्या बॅट वरून. आडवा बॅट
आडवा बॅटने हा फटका केलाय, चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निलेशच्या बॅटवरून हा फटका, 4 धावांसाठी चौकार. हा प्रकार, हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पाठीमागे केला आणि त्यावरती इथे 4 धावांची मोहर पाहायला मिळाली. अर्थातच निलेशच्या बॅटमधून हा चौकार आला, थोडासा पाठीमागे केला, चुकी केली आणि निश्चितच आपण पाहिलं तर त्या चुकीचा भुर्दंड देखील भोगावा लागलाय गोलंदाजाला. धावसंख्या 31 या आकड्यावरती, 23 मध्ये 32 आवश्यकता आहे. यस, निश्चितच संघ सहकार्यांकडून देखील तेच सांगितलं जात आहे, इतका शॉर्ट बॉल आपण जर हाताळला गेला तर निश्चितच वरती फलंदाज देखील मोठे फटके घेऊ शकतात, त्यावरती फलंदाजांकडे देखील संधी असणार आहे. हा चेंडू टप्पा पडला, वळाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगल्या लेंथ वरती पाहायला मिळाला, गुड लेंथ स्पॉट वरती हा चेंडू खऱ्या हाताने हाताला थोडासा फ्लाइट गती थोडीशी कमी केली आणि बॉलला थोडासा जास्त वळण दिला आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतपर्यंत इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 31 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय 22 मध्ये 32 बनवायचे, अर्धा पल्ला पार पाडलाय, इथून पुढे अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. आई चेंडू पुन्हा एकदा वळालाय, या चेंडूवरती देखील कटरचा चांगला वापर, फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं त्याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलाय. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर लेग कटर होता, चांगला वळण घेणारा पाहायला मिळालाय, चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. युवा खेळाडूवरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ गोलंदाजी या खेळाडूने सातत्याने केली आहे. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला, मॅजिक चेंडू या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. हाही चेंडू आपण पाहिलं तर एका धावेसाठी आलाय. लेग कटर पुन्हा एकदा यावेळेस स्टंप मध्ये केला, मात्र कम्मालीचं वळण या चेंडूने घेतलंय. एक सिंगल आले, 32 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 20 मध्ये 31 ची गरज आहे. 2 चेंडूंचा मैदानाच्या आतपर्यंत अजूनही या षटकाचा शिल्लक आहे. पुन्हा एकदा लेग कटर, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट फेकली फक्त आणि फक्त ऑलच्या पिच पर्यंत जाणं गरजेचं होतं, मात्र आपण पुन्हा एकदा पाहिलं तर दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या 33 या आकड्यावरती 19 मध्ये 30 ची गरज आहे. आता सामना थोडासा दूर चाललाय युवा स्पोर्ट दिन्नेरली संघाकडून. फ्लाइट दिले, या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॉलला हवा दिली होती आणि फलंदाजाला बीट केलाय. टाळ्या या गोलंदाजासाठी व्हायला हरकत नाहीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये यशस्वी गोलंदाजी हरीशची पाहायला मिळाली. याही षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी, फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक. सुरुवात कशी झाली यापेक्षा शेवट कसा होतोय हे महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने शेवट हरीशने गोड केलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 या आकड्यावरती धावफलक, उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 30 धावा. 18 मध्ये 30 ची गरज असणार आहे. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय राजू आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. राजूला आपण पाहतोय. अर्थातच 18 मध्ये 30 आवश्यकता आहे. मात्र अगदी विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून आमचे कॅमेरामन संस्कार शिरसाट यांच्यासाठी देखील एक कमेंट आली. नाशिक का आशिक हम तेरे दीवाने.
अशी एक कमेंट युट्यूबच्या माध्यमातून अर्थातच जयेशजी पोटफोडे सर यांच्याकडून ही कमेंट आली. आमचे कॅमेरामन संस्कार शिरसाट अर्थातच खास नाशिक वरून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी ते देखील आलेत आणि त्यांच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स आल्यात. व हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. व पिच बॉल समोरच्या दिशेने फटका केला, डीप मधून प्रोटेक्शन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 16 मध्ये 29 ची आवश्यकता. राजू यांनी देखील चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर आतापर्यंत 1.2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. सातत्याने अचूक टप्प्यावरती चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली. निश्चितच पिचिंग वरती लक्ष दिले. अर्थातच एका चांगल्या टप्प्यावरती बॉल पिच करणं देखील तितकंच गरजेचं असतं. तेच सातत्याने आपण पाहिलं तर राजू यांनी केल्या. हाफ ट्रॅक आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक धावतायत. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसरीचा कॉल दिलाय. रनआउटची संधी मात्र कलेक्शन यावेळेस थोडस निराशाजनक पाहायला मिळालं आणि ते मैदानाच्या आतपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 37 या आकड्यावरती 15 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि या 15 चेंडू मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. अर्थातच विचार केला तर अजूनही 50-50 पोझिशन मध्ये दोन्ही संघांसाठी समसमान अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ फाईट करतायत या टाईट सिच्युएशन मध्ये. सदतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जो स्टार्ट मिळाला होता खऱ्या अर्थाने 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा. तिथून सुनील शेलारची विकेट आली आणि मॅच मध्ये पण पाहिलं तर फलंदाजांना इथे ब्रेक लावला. ओव्हर पिच बॉल फटका केला लॉंग ऑनला. चांगला चेल इथे वैभवने पकडलाय. आणखीन एक जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये आणि या कॅचने मॅचचं चित्र बदललंय. कारण आणखीन एक विकेट ठक्का क्रमांक 4 इथे बसला. फलंदाज बाद झाला. युवराजची विकेट. बॅक टू दी पवेलियन. युवराज ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. ओपीस बॉल होता. फटका केला जरूर. टायमिंग चांगलं झालं मात्र एलिव्हेशन जी लांबी गाठायची होती ती लांबी गाठता आलेली नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक वेल जज कॅच. यावेळेस देखील चांगलं जजमेंट पाहायला मिळालं होतं. ओव्हररन जरूर केले होते. थोडेसे बॉलच्या पुढे जरूर गेले होते मात्र त्यानंतर जज केलं बॉलला आणि पुन्हा एकदा पकड लागती. चांगल्या प्रकारे हा झेल आणि विकेट मिळवली. आता 37 या आकड्यावरती 14 धक्का. 14 मध्ये 26 आवश्यकता. 14 चेंडू आणि या 14 चेंडू मध्ये बनवायच्यात इथून पुढे 26 धावा. पडझड सुरू झाली. निश्चितच सुनील शेलारची विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांची पडझड आपल्याला पाहायला मिळते. अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी डासत असताना पाहायला मिळते. विश्वजित आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. युनाइट नंबर 6 6व्या क्रमांकावरती विश्वजित यांना आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या पाठीमागे चाललाय सर विकेट किपर सुफी यांच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 13 मध्ये 26 ची आवश्यकता. म्हणजेच काय तर समीकरणाचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 2 धावा येणं देखील गरजेचं आहे. वळवलाय बॉल. हाई चेंडू फलंदाजापासून दूर ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर अजून दूर. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 37 या आकड्यावरती धावसंख्या. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत इथून पुढे शिल्लक असणार आहे आणि या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 26 धावा. या अर्थातच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये रॅडी 11 पाचगावचा संघ 50 आकड्यावरती बॅटिंग करत होता. 5 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने फलंदाजी चालली होती. मात्र त्यानंतर आपण पाहिले तर दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये
युवा स्पोर्ट दिननेल्लीचा संघ 37 या आकड्यावरती 5 षटकांच्या अखेरीस आणि हेच अंतर या मॅच मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीवरती होता संघ अर्थातच युवा स्पोर्ट दिननेल्लीचा संघ. पहिलं षटक 13 धावांचं आलं, दुसरं षटक 7 धावांचं आलं. आपण पाहिलं तर 20 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतर सुनील शेलारची विकेट आल्यानंतर ब्रेक लावलाय धावसंख्येला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हरीशला आपण पाहतोय, एक युवा टॅलेंटेड खेळाडू. अर्थातच आपण पाहिलं तर ज्या युवा गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलाय तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 6 मध्ये. वळवलाय लेग कटर. या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली आणि त्यामुळेच ती रिॲक्शन देखील पाहायला मिळतोय. चुकी झाल्या विकेट किपर कडून. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. लेग कटर होता, बॅटच्या अगदी आतल्या साईडला चेंडू आदळलाय. हा झेल सोपा जरूर नव्हता. आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या साईडला आदळून विकेट किपरच्या दिशेने बॉल गेलाय आणि निश्चितच अशा प्रकारचे झेल सोपे नसतात. अशा प्रकारचे झेल चिपकले जातात. मात्र आपण पाहिलं तर इथे कॅच ड्रॉप झाल्या. 38 या आकड्यावरती धावसंख्या 11 मध्ये 25 ची गरज आहे. हरीशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग कटर. पुन्हा एकदा कटरचा चांगला वापर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. अचूक टप्पा. एका चॅनल मध्ये एका कॉरिडोर मध्ये गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अर्थातच हरीश पाहायला मिळतोय. याही चेंडूने कम्मालीचं वळण घेतलंय. 38 या आकड्यावरती धावसंख्या. 39 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस फटका लाजवाब आला. प्रेशर रिलीज स्ट्रोक इथे मैदानाच्या आतपर्यंत निलेशच्या पाठवरून षटकार. 45 या आकड्यावरती धावसंख्या. आता मात्र क्रीज सोडली. बॉलला वळण देऊ दिलं नाहीये, तितकासा वेळ दिला नाहीये बॉलला आणि त्यामुळेच हा स्ट्रोक चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला. 45 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 9 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. तसंच आपण पाहिलं तर बॉलच्या टर्नला जर टॅकल करायचं असलं तर आपलं पाय हलणे गरजेचं आहे आणि या चेंडूवरती तोच फुटवर्क पाहायला मिळालाय. यावेळेस देखील बॅकफुटला जात असताना फटका चांगला केलाय. फोर्स केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. धावसंख्या 46 या आकड्यावरती 46. धावफलकावरती पाहायला मिळते 8 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक असणार आहे. यावेळेस देखील स्टेप आउट केला. आता मात्र आपण पाहिलं तर त्या टर्नला टॅकल करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आले. सत्तेचाळीस या आकड्यावरती धावसंख्या 7 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. आतापर्यंत हा स्पेल चांगल्या प्रकारे हाताळलाय हरीशने. मात्र आता एक शेवटचा बॉल शेवट गोड करायचा. या स्पेलला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे फिनिश करायचं असेल तर एक चांगला बॉल हाताळावा लागेल. खोलवर टप्पाचा बॉल विकेट किपर कडून चुकी झाल्या. 22च्या स्वरूपात धावा मिळतात 4. आलाय चौकार. यास निश्चितच आपण पाहिलं तर 2 षटक हाताळलेत. या 2 षटकांमध्ये हरीशने धावा फक्त आणि फक्त 15 खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी या मॅच मध्ये हरीश पाहायला मिळाले. धाडसी गोलंदाजी हरीश पाहायला मिळाले. धाडस दाखवलंय या मॅच मध्ये. टाळ्यांचा गजर हरीश साठी व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजी चांगली राहिली. या युवा खेळाडूने आजच्या रात्रीमध्ये प्रभावित केलंय. मात्र आता सामन्याचं चित्र बदललंय. सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. येणारे 6 शेवटचे बॉल आणि या शेवटच्या 6 बॉल वरती 12 ची आवश्यकता आहे आणि निश्चितच या निर्णायक टप्प्यामध्ये जबाबदारी स्वतःच्या कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी उचलली आहे. 6 मध्ये आवश्यकता असणार आहे. तसंच 12 धावांची गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुफियान नाईकवडे आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघाचा कर्णधार आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
6 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आता बदललं गेलंय. सामन्याचं समीकरण खऱ्या अर्थाने बदललंय. एक चौकार शेवटच्या बॉलवरती 22च्या स्वरूपात आलाय. त्या चौकाराने पण पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा गलाटणी आली. युवा स्पोर्ट दिननेरली काही अंशी कमबॅक मॅच मध्ये झालाय. स्ट्रायकर सेन वरती आपण पाहतोय विश्वजीतला 51 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 6 मध्ये 12ची आवश्यकता. आता मात्र आपण पाहिलं तर रणनीत्या आखल्या जात आहेत फलंदाजांना रोखण्यासाठीच्या रणनीत्या. त्या बाजूला पाहिलं तर 14 मध्ये 22 धावांची खेळी निलेशच्या बॅटमधून आले. चला थोडासा वेग घ्यायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. चला आपल्याला जो वेळ दिलाय त्या निर्धारित वेळेमध्ये आपण षटक खाता येणं देखील गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. 6 मध्ये 12ची आवश्यकता आहे. शेवटचे 6 निर्णायक बॉल असणार आहेत. चित्रक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. सहा मध्ये 12ची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल. चला वेग घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. सुफियानचा पहिला बॉल. कुलातला बॉल. या चेंडूवरती आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय आणि या बॉल वरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. विकेट कोणाची आली आहे? ज्या खेळाडूने या मॅच मध्ये संघर्षमय खेळी केली आहे त्या खेळाडूची रनआउटच्या स्वरूपात अंतिम टप्प्यामध्ये विकेट. म्हणजेच काय तर बॅकफुट वरती युवा स्पोर्ट दिननेरलीचा संघ 5वी विकेट. फलंदाज निलेश बॅक टू दी पवेलियन. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दिगंबर दाखल होत असताना पाहायला मिळतात. 5 मध्ये 15ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती एक महत्वाची विकेट आली. ट्रॅकर आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत फक्त आणि फक्त मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 52 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये 11ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 4 मध्ये बनवायचे आहेत. 4 मध्ये 11ची आवश्यकता असणार आहे. तसंच स्ट्रायकर सेन वरती मात्र बॅटर विश्वजीतला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल. या चेंडूवरती आपण पाहिलं तर मैदानाच्या आतपर्यंत काय घडलंय? विकेट आली आहे. नशिबाची साथ गोलंदाजाच्या बाजूने आणि इथे माघारी परतावा लागते. आणखीन एक फलंदाज विश्वजीत बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात विश्वजीतची विकेट आली आहे. काय घडलं मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहिलं तर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बेस्ट हाईट नो बॉल चेक साठी.
या सेट्स नो बॉल नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि त्याचबरोबर या तिसऱ्या पंचांनी पडताळणी करूनच निर्णय दिला. नोच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आली. या सनी दिगंबर बाद होत असताना पाहायला मिळतात. दिगंबर यांची विकेट आली. यस दिगंबर यांची विकेट आली. अर्थातच आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात दिगंबर बाद झालेत. अर्थातच विश्वजीत अजूनही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या सतपात्र फ्री हिटचा बॉल असणार आहे. आवश्यकता 4 चेंडू आणि 10 धावांची असणार आहे. सामन्यामध्ये अँटी क्लायमॅक्स झालाय. सामन्याचं चित्र अर्थातच बदललं गेलंय. 4 मध्ये 10 ची आवश्यकता. चला थोडासा वेग घ्यायचा. खूप वेळ घेतला जातोय. या एका बॉल साठी आपण पाहिलं तर जवळपास 5 मिनिटं घेतले. 4 मध्ये आता 10 ची आवश्यकता असणार आहे. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकर झेन वरती बॅटर विश्वजीतला आपण पाहणार आहोत. 6 मध्ये 1 धावा त्याच्या पाठमधून. अर्थातच विचार केला तर थोडासा निराशाजनक खेळ पाहायला मिळाला. फ्री हिटच्या बॉल वरती खोलातला बॉल समोरच्या दिशेने फटका केला. कवच मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फ्री हिटच्या बॉल वरती फक्त आणि फक्त एक सिंगल. म्हणजेच काय सामन्याचं चित्र आता बदललंय. जिंकण्यासाठी 3 चेंडू 9 ची आवश्यकता असणार आहे. 3 मध्ये 9 धावा बनवायच्या. अर्थातच विचार केला तर या मॅच मध्ये दोन्ही संघ समसमान अवस्थेमध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर स्ट्रायकर झेन वरती आहे. विनायकला आपण पाहतोय स्ट्रायकर झेन वरती. यावेळेस हुक केलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतलाय. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावते. धावसंख्या 56 या आकड्यावरती. 2 मध्ये 7 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 2 मध्ये 7 धावा. ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयशाचा विचार करायचा नसतो. विचार करायचा तो फक्त आणि फक्त उद्दिष्टाचा. आणि या मॅच मध्ये एकच उद्दिष्ट आहे. सुपर 8 मध्ये दाखल होण्याचं उद्दिष्ट आहे. कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार याचं उत्तर या येणाऱ्या 2 चेंडूंवरती असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वतःवरती सकारात्मक विश्वास ठेवून आता दोन्ही खेळाडूंना खेळ करावा लागेल. ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. वाईडिश लॉंग ऑन वरून सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस म्हणजेच काय आता सामन्याचं चित्र शेवटचा 1 बॉल 6 ची आवश्यकता असणार आहे. 1 बॉल आणि 6 ची गरज या मॅच मध्ये. यस निश्चितच षटकार मारला तर चर्चा विनायकच्या नावाची रंगेल. स्टेटस मिळवले जातील. हिरो बनण्याची संधी अर्थातच असणार आहे. विनायककडे 1 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सुफियान नाईकवडेने स्वतःवरती जबाबदारी घेतल्याने शेवटचं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. अजूनही 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. 6 धावा इथून बनवायच्या. स्ट्रायकर झेन वरती विनायकला आपण पाहतोय. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 1 बॉल आणि 6 ची आवश्यकता. अर्थातच विचार केला तर संकट आहे संघावरती. मात्र संकटाला जो सामोरा जातो तोच व्यक्ती जगाच्या पाठीवर स्वतःचा इतिहास लिहू शकतो. या मॅच मध्ये जर इतिहास लिहायचा आहे तर खऱ्या अर्थाने षटकार टोकावा लागेल. सुफियान नाईकवडे सोपं नाहीये त्याच्या विरोधात धावा बनवणं. अजूनही आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली केली. तो 1 नो बॉल. मात्र त्या व्यतिरिक्त अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल फुल टॉस स्लाइस केलाय. या चेंडूवरती धाव मिळणार नाही. या म्हणजेच काय तर डॅडी 11 पाचगावचा संघ ठरलाय या स्पर्धेचा दुसरा सुपर 8 चा संघ. वेल प्लेड डॅडी 11 पाचगाव.